हॅलो गाईज, वेलकम और वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आय होप तुम्ही आपापल्या घरात मस्त मजेत असाल. एक नवीन दिवसाची सुरुवात झाली आहे आणि सकाळी वाजत आहेत 9:45 आणि मी जस्ट उठली आहे. कारण मी रात्री पण लेट झोपली होती. ऍक्च्युली व्हिडिओज एडिट करायच्या होत्या, रील्स एडिट करायच्या होत्या, प्रमोशनच्या व्हिडिओज होत्या, यूट्यूबच्या व्हिडिओज होत्या, बरंच काय काय होतं. त्याच्यामुळे मी रात्री लेट झोपली आणि जस्ट मी उठली आहे आणि मी अजून बेडवरच आहे. फ्रेश नाही झाले, काय नाही झाले, पण मी बोलली आधी उठलीच आहे तर पहिलं ब्लॉग स्टार्ट करून घेऊया. कारण नंतर कामात अडकली ना की काय शूट करायला मिळत नाही. मला एक तर झाली आहे सर्दी आणि मग डोकं खूप दुखतं. मला अजून झोपायचं होतं पण मी उठली कारण आजचे माझे खूप प्लॅन्स आहेत. तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटिन्यू कळेलच शेवटपर्यंत की ॲक्च्युली काय प्लॅन्स आहेत. त्याच्यामुळे मी उठली. पण येस, मी आता पटापट रेडी होते कारण मला अजून लेट नाही करायचं आहे. बरंच काय काय करायचं आहे आज दिवसभरात. सो पटकन फ्रेश होते, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. येस गाईज, माझी आता आंघोळ झाली आहे आणि मी मस्तपैकी फ्रेश झाली आहे. मी विचार केला थोडा टाइम भेटला आहे तर थोडं स्किन केअर करते. मी असं ऐकलंय की मॉर्निंग स्किन केअर खूप छान असतं आपल्या रुटीनमध्ये ऍड करायचं. पण माझी इतकी सकाळपासूनची धावपळ असते ना, मला स्वतःकडे लक्षच द्यायला मिळत नाही. पण मी आज बोलली थोडा आज मला वेळ भेटलाय तर काहीतरी स्किन केअर करूया. स्किन केअरमध्ये म्हणजे मी जास्त काय नाही करणार आहे, फक्त फेस सिरम आणि फेस मॉइश्चरायझर अप्लाय करणार आहे. फेस सिरमसाठी मी यूज करणार आहे हे गुड वाईब्सचं फेस सिरम, जे खूप छान आहे आणि मी खूप आधीपासून यूज करते. सो माझी आता स्किन केअर झाली आहे. आता पटापट आवरून घेते. सर्वात आधी देवपूजा करून घेते, नंतर गोलूचा स्कूलचा टाइम झाला आहे. पहिलं गोलूला स्कूलमध्ये सोडून येते आणि मग माझा ब्रेकफास्ट. काय झालं? स्कूलला नाही जायचंय? स्कूलला जाऊन कोण मोठं झालंय? काय गरज आहे स्कूलला जायची? स्कूलमध्ये जाऊन कोण मोठं झालंय? टीचर काय नाही करत? ओरडते? मग काय करून नाही देत? मस्ती मस्ती करून नाही देत? स्कूलमध्ये मस्ती नाही करायची? कुठं घरी जायला नाही देत? स्कूलचा टाइम झाला की घरी यायचं. चल आपण पटकन गाडीवर जाऊया स्कूलमध्ये. लेट झालाय, जा पटकन तयार हो. कसं असं? आता नाही, नंतर रात्री करूया आपण. रात्री ब्लॉग संपू तेव्हा करू. वेळ झालाय, जा पटकन तयार हो. सो गाईज, माझा जस्ट नाश्ता झाला आहे आणि मी घेत आहे आता ब्लॅक कॉफी. आणि इथे मला एक गोष्ट बोलायची की मी सकाळी उठल्यापासून माझं युट्यूब स्टुडिओ ओपन केलं नव्हतं, पण मी आज सकाळी उठून बघितलं तर आपले 99.3 सबस्क्रायबर झाले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 600 सबस्क्रायबर पाहिजे आणि मग नंतर आपले होणार आहेत 1 लाख सबस्क्रायबर. पूर्ण एवढे 1 लाख सबस्क्रायबरची फॅमिली होणार आहे, युट्यूब फॅमिली. मला खूप भारी वाटतंय कारण कसं पटापट सबस्क्रायबर वाढत गेले कळलंच नाही. आधी खूप मी मेहनत घ्यायची पण मला असं वाटायचं मी ऑलमोस्ट गिव्ह अप करत होते की होतच नाहीत. मी इतक्या व्हिडिओज टाकते, कॉमेडी व्हिडिओज टाकते, पण माझे सबस्क्रायबरच वाढत नाहीत. पण आता खूप छान ग्रोथ झाली आहे आणि ऑलमोस्ट आता होत आले. थोडंसंच वेळ आणि मला असं वाटतं आज होऊन जातील. स्पीड पण आहे त्याच्यामुळे मला असं शुअर आहे मी आज की आजच 1 लाख सबस्क्रायबर होणार आहेत. खूप भारी वाटतंय आणि ह्याची सगळं श्रेय तुम्हाला जाते कारण तुम्ही इतकं आधीपासून मला सपोर्ट केलंय, इतकं प्रेम केलंय. जसं इन्स्टावरती सपोर्ट केलंय तसं तुम्ही मला युट्यूबवर पण इतकं सारं प्रेम दिलं, त्याच्याबद्दल खूप 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 थँक्यू. ओके, सो गाईज, माझा आता नाश्ता वगैरे सगळं झालं आहे आणि माझा विचार आहे की आज टाइम भेटलाय तर बँकेचं एक महत्त्वाचं काम आहे तर ते करून घेते. आणि ते बाबू रात्रभर मस्ती करून करून आता चांगला झोप काढून उठलाय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बाबू. ओके, सो मी आता रेडी होते कारण लंच ब्रेकच्या आधी मला जायचं आहे बँकेत, नाही तर उगाच ते बँकेवाले नंतर नखरे करतात. सो पटापट रेडी होते आणि बँकेत पहिला जाऊन येते.
सो आता मी निघाले आहे बँकेमध्ये जायला. मला एकटीला जायला कंटाळा येत होता म्हणून मी सोबत अक्षयला गेला. तसं त्याला आज सुट्टीच होती. सो मी बोलली लवकर जाते, पटकन काम करून घेऊन येते. पण आता वाजले 12:30. आय होप की लंच ब्रेकच्या आधी सगळं काम झालं पाहिजे. अक्षय, बँकेमध्ये एसीची हवा चांगली लागते. आपण बाहेर जाण्यापेक्षा थांबूया इथे थोडं. आपलं काम झालं तर थांबूया. आमचं बँकेचं मेन काम होतं ATM काढायचं आणि ATM वाला मॅडमच आज नाही आहेत. आज परत मंडेला यायचंय. म्हणजे आमचं एक काम होतं ते पण नाही झालं आज. कोणाचं तोंड बघून आलेलं अक्षय? आजच्या दिवसाचा अजून एक महत्त्वाचा प्लॅन आहे, ते म्हणजे मी टॅटू काढायला जाणार आहे. आणि हा माझा सर्वात फर्स्ट टॅटू आहे. मला खूप जास्त भीती वाटते. मी एक्सायटेड पण आहे पण नर्वस पण आहे. पण लकीली माझा टॅटू आर्टिस्ट खूप छान आहे. त्याला खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि अनमोलने सजेस्ट केलं आहे त्याच्यासाठी. तर आम्ही कोलॅबरेशनमध्ये प्लॅन करतोय. तर मी बोलली कोलॅबरेशन आलंच आहे तर टॅटू काढून घेऊया. असं काहीच प्लॅन नव्हतं की टॅटू काढायचं आहे. पण अचानक ठरलं तर मी बोलली ट्राय करूया काहीतरी. पण मला खूप जास्त भीती वाटते यार. मम्मी मला जर दुखलं तर मी मध्येच टाकून येईन. नाही दुखणार. मम्मीने पण टॅटू काढलेला आहे पण खूप वर्ष आधी काढलेला आहे. हा बघा मम्मीचं. पण मला खूप भीती वाटते. जर एकदम मी ऐकून आहे की ते पेन होतं, सुचतं, त्याच्यामुळे खूप भीती वाटते. पण बघू कसं काय होतंय ते. एकतर आमचे डिझाईन्स काय काय डिसाईड आहेत पण कुठे काढायचं एक्झॅक्ट ते प्लेस अजून डिसाईड नाही आहे. पण जो माझा सुमेध टॅटू आर्टिस्ट आहे तो सगळं सजेस्ट करणार आहे. तिथे गेल्यावर एक्झॅक्ट कळेल की तो काय सजेस्ट करतोय ते. आणि इकडे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मम्मीने मला सांगितलं आहे की लाईव्ह काउंट चालू ठेव. कारण माझ्यापेक्षा जास्त ती एक्सायटेड आहे. त्याच्यामुळे आम्ही इथं चालू ठेवलं. आणि बस अजून थोडेसेच वाढतात का? वाढला. खूप जास्त मस्त. आणि म्हणजे सगळं आजच होतंय. खूप छान वाटतंय. टॅटू काढणारे प्लस 1 लाख सबस्क्रायबर पण होणार आहे. युट्यूबचं साईन काढू काय? तुझं ऐकतच नाही बघ. कधीपासून 45 वरच आहे. बोल 146. बोल 4646 50 50 ना 10 कसं आहे यार? 45 आहे ना? 10 किती येणार बोल आता? 50 बोल. आता येणार 6. आला 6. ओके. सो मी आता रेडी झाली आहे. लवकरात लवकर मला पोहोचायचंय. मी ऍक्च्युली 6 वाजेचं काय नाही आता जस्ट टीव्हीवर लाईव्ह काउंट चालू होता सबस्क्रायबरचा. मम्मीकडून चुकून बटन दाबला गेला रिमोटचा. तिला वाटलं काय झालं. तिला वाटलं काउंट गेला कसाचा. ओके. सो मी आता रेडी झाली आहे. मला टॅटू काढायला जायचं आहे. लोकेशनला मला 6 वाजता पोहोचायचं आहे. पण माझा 100K सबस्क्रायबरचा काउंट कम्प्लीट होत आहे. मी विचार करते इथेच घरीच शूट करते 100K सबस्क्रायबरचं. आणि मग निघेल मी जायला. कारण 1 तासात मी पोहोचेल. त्याच्यामुळे पण जाऊ दे. तिथं लेट झालं चालेल पण मला 100K सबस्क्रायबरची मेमरी रेकॉर्ड करायची. सो येस. ऑटोमध्ये बसले आहे. आता ऑटोनी स्टेशनला जाते. आणि हाच एक प्रॉब्लेम आहे. केस नुसते उडतात. आणि मी आज हेअरस्टाईल अशी केली की ओपन हेअर ठेवलेत. पण मला असं वाटत नाही जाईपर्यंत राहतील व्यवस्थित. सो गाईज मी लोकेशनवर आली आहे. ॲक्च्युली 6चा टाईम होता पण वाजले मला 6:30 मध्येच पाऊस पण पडत होता. त्याच्यामुळे उशीर झाला. आणि प्लस माझ्या मोबाईलचं पण एक काम होतं तर मोबाईलचं काम करून घेतलं. आणि आता लोकेशनवर आली आहे. जो माझा टॅटू आर्टिस्ट आहे सुमेध त्याच्याशी आता डिस्कशन करेन मी की कोणता टॅटू एक्झॅक्ट कुठल्या पोझिशनवर काढायचे ते.
आणि त्यानंतर टॅटूला स्टार्ट करू आम्ही. काहीतरी असं सिम्पल मला पाहिजे, म्हणजे ते जरा असं छान वाटेल आणि फोन मी हाताने उचलते ना तर असं दिसायला चांगलं दिसते. एक टॅटू आमचा फिक्स झालाय, अजून एक टॅटू छोटासा काढणार आहे. अच्छा हे हॅपी आणि सॅड फेस. नाही छोटं असं खूपच वाटतं. हे का हे बोलतोयस का तू आता? पण तू बोलतेस ते हे नाहीये ना. सो आम्ही 2 टॅटू डिसाईड केले. एक हा वर्डिंग वाला आहे, ह्याचा अर्थ काय ते मी नंतर सांगते, ते आम्ही इथे काढणार आहे. आणि एक छोटासा असा सिम्बॉल आहे विंग्सचा, तो मी इथे काढणार आहे. आता बघूया. माझा फर्स्ट टाइम आहे टॅटूचा, मला खूप भीती वाटते पण मला मी एक्सायटेड आहे. आणि मला सुमेधवर ट्रस्ट आहे, तो काढणार तर मस्तच काढणार. एवढे शब्द काढण्याला त्याला किती वेळ जाणार आहे. खूप छान आहे. ह्याचा मिनिंग हा आहे की यू कॅन डू एनिथिंग, आणि हे माझ्या लाईफशी खूप कनेक्टेड आहे. म्हणून मी हा टॅटू चूज केला आहे. त्याला काहीतरी मिनिंग आहे माझ्या लाईफशी, म्हणून मी हा टॅटू चूज केला आहे. आणि आता टॅटूला स्टार्ट करणार आहे. मला जर दुकानात लागला मी अर्धवटच पळून जाईल. तो बोलला रक्त पिचकारी, ब्लडची पिचकारी उडणार. मला भीती वाटते. झाला आमचा. आता दुसरा टॅटू. गाईज मी जस्ट घरी आले आहे. माझं सर्व आज जी काही कामं ठरली होती ती सगळी झाली आहेत आणि मध्ये मला काहीच शूट करता आलं नाही कारण पाऊस बाहेर खूप जोरात पडतो, अजून पण पडतो. मी आता जस्ट घरी आले आहे. रात्रीचे झाले आहेत 11:30. थोडं लेटच झालं. बाहेर माझं कोलॅबरेशन पण आजचं कंप्लीट झालं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 100K सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. त्याच्यामुळे आजचा दिवस माझा खूप छान गेला आणि खूप प्रोडक्टिव्ह पण होता. बरीच कामं पण झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे टॅटू पण झाला. जसा मला एक्सपेक्टेड होता तसा टॅटू काढला. हा एक टॅटू आहे आणि प्लस मी ह्या हातावर पण एक टॅटू काढला आहे. खूप छान आहे आणि सुमेधने मला खूप छान टॅटू काढून दिला आहे. मला आवडला, जसं एक्सपेक्टेड होतं तसं होतं. थोडंसं पेन झालं पण ऑफकोर्स टॅटू पण पाहिजे तर थोडं पेन सहन करावंच लागणार आहे. अँड येस दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आता खूप थकली, आता मस्तपैकी झोपते. आय विल सी यू नेक्स्ट टाइम. बाय.